जकोआई भवानी मातेचं हे मंदिर एवढं सुंदर सुबक तुम्ही बघितलं, झाकून ठेवलेत पाण्यामध्ये, कारण त्यांची उद्या कलशारोहण होणार आहे मंदिराचं. त्याचा उद्देशच ते असतं की गावामध्ये पूर्ण एवढं असं भारी सुंदर मंदिर तुम्ही बांधलंय जा, कसं वाटतंय तुम्हाला? नाही, लहानपणापासून जी इच्छा होती ती जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. श्री जकोआई भवानी जीर्णोद्धार समितीचा एक सदस्य या नात्याने मी सांगतो की हे मंदिर जे उभं राहिलेलं आहे ते सर्व देणगीदार आणि मराठवाडी ग्रामस्थ, अमृतवाडी ग्रामस्थ, बांबूचीवाडी, बोसगाव आणि ढेबेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि तुमच्यासारख्या सर्वांच्या सहकार्यामुळे भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे. यापुढेही अजून आपण मंदिराचं भरपूर कामं करणार आहोत, तरी आपल्या सर्वांची साथ हवी आहे एवढंच बोलतो. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. मित्रांनो, हे आहे पाटण तालुक्यातील मराठवाडी अमरुलगरवाडी यांच्या सौजन्याने हे मंदिर बांधण्यात आलं. जकोआई भवानी मातेचं हे मंदिर एवढं सुंदर सुबक तुम्ही बघितलंच आणि मी तुम्हाला दाखवतोच. आज दुसरा दिवस, त्यांच्या दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आहे. उद्या मंदिराची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि कलशारोहण होणार आहे. तर जो नजारा आहे कसा वाटतोय तो तुम्ही सांगाच मला. तर आत मी तुम्हाला मंदिर दाखवतो. चला. रामकृष्ण हरी. पाण्यात ठेवतात का? छोटे कळस है ना, हे शिपाई है ना, हे शिपाई तीन शिपाई ते कासव आहे, ते कळस आहेत सर्व. हा मेन कळस हा मोठा का? मेन कळस हा मोठा. हा हा हे दोन. हा ओके माऊली. ओके. हे इकडे जरा हे असं झाकून ठेवलेत पाण्यामध्ये, कारण त्यांची उद्या कलशारोहण होणार आहे मंदिराचं, आहे ना. तो उद्या कलशारोहण, मूर्ती स्थापना हे सगळं उद्या होणार. आणि हे शिपाई म्हणताय ना तुम्ही? शिपायांची. ओके. आणि ते कासव. ओके. नाव सांगा तुमचं? लक्ष्मण बापू सावंत. कोणते गावचे? अमरुलगरवाडी. अमरुलगरवाडी. जकोआई भवानी माता इथं भवानी आहे. हां. तिथं जकोआई. होय का? हा. इथं त्या दोन लहान मूर्त्या. चला चला.
आणि विचारू लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे यालाच विचारा कोणत्या गावचं? आम्ही मराठवाडी. है ना, वाघ गवलाय मराठवाडीचा. बघूया आज मंदिराविषयी काय माहिती देतो आपल्याला, दे माहिती. मला ज्याप्रमाणे माहिती आहे त्याप्रमाणे मंदिराची ख्याती खूप मोठी आहे आणि मंदिराचं आपण उजव्या साईडला बघितलं तर तिकडं जकुआई मातेचं पायाचे ठसे आहेत आणि त्याच्याच पुढे गेलो आपण तर डोणी आहे, तिथं जवळजवळ आहे आणि सर्व म्हणजे पंचक्रोशीमध्ये खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे. मुंबईला असता का तुम्ही? नाही, मी आता गोवामध्ये आहे जॉबला. आहे ना. हो. मग असं आले इकडे कसं वाटतं गावाला? नाही, गावी बरं आल्यानंतर वाटतं. वेगळाच फील असतो. है ना? हो, गावी येण्याचा उद्देशच ते असतं की गावामध्ये पूर्ण आणि एवढं असं भारी सुंदर मंदिर तुम्ही बांधलंय जा, कसं वाटतंय तुम्हाला? नाही लहानपणापासून जी इच्छा होती ती पूर्ण झाली देवीच्या. अरे वा वा वा, खरंच ना. हो. मस्त मस्त. आम्ही पण सहलीला यायचो तेव्हा छोटंसं मंदिर होतं, पण या चांगलं मस्त मंदिर बांधले आणि पण सांगितलं सहकार्यानं चांगलं मंदिर बांधलेलं आहे. आहे ना. तुम्ही मराठवाडी खूप असं अमृतवाडी सहकार्य असं दिलं. बरोबर. मोलगाव बांबूचीवाडी सगळ्यांचा सहभाग. सगळ्या गावाचा पंचक्रोशीचा सहभाग आहे यासाठी. त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. जगू भवानीच्या नावानं वा, वा, छान छान, धन्यवाद. बस का दिसतील उद्या तुम्ही आता. घेण्यासाठी 2-3 महिन्यामध्ये सोमनाथ स्वामींनी आम्हाला एवढे संपर्क केले, म्हणजे आपल्या जवळच्या आजूबाजूच्या लोकांच्या प्रती आपलं प्रेम किती असावं. 7:30 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी इथं यायचं. सकाळी देवीला अभिषेक संपन्न होणार. अभिषेक झाल्यानंतर 9:30 वाजता देवीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आरंभ होणार. वैदिक धर्म जगू भवानीच्या नावानं